नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावर ऊसाची डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरला स्कॉर्पिओची धडक बसून मोठा अपघात झालाय। या अपघातामध्ये एक जण ठार तर दोघे जण जखमी झालेत। ट्रॅक्टर आणि स्कॉर्पिओ अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर राहुल बाबासाहेब चव्हाण, गोपाळ बाबूराव साळुंके हे दोघे जण गंभीर जखमी झालेत। जखमी राहुल चव्हाण आणि मयत महेश जाधव हे दोघे जण नेवासा तालुक्यातील चिंचवण येथील रहिवासी आहेत, तर गोपाळ साळुंके हा माळी वस्तीवरील रहिवासी आहे। नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय। महेश जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे। महेश जाधव हा नेहमीप्रमाणे दुकानातील काम संपवून स्कॉर्पिओमधनं घरी जात असताना ज्ञानेश्वर मंदिराजवळ चिंचवणकडनं ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात झालाय। या अपघातामध्ये महेशचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। स्कॉर्पिओचे आणि ट्रॅक्टरचेही मोठं नुकसान झालंय, तर सर्व ऊस हा रस्त्यावर विखुरून पडलाय। महेशचे आज साखरपुड्यामध्ये लग्न होते, पण महेशवर लग्नाच्या आदल्या रात्री काळाने झडप घातली, त्यामुळे त्याच्या कुटुंबियावर आनंदाऐवजी दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यामुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त करण्यात येतेय। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।